नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपलं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. स्पर्श वात्सल्याचा आणि झी युवाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तो बोलतो अगदी मोजके, श्लोक म्हणतो थोडे थोडके, त्याला आवडतात गोष्टी पौराणिक, नाव त्याचं सात्विक. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय हाय. सात्विक, किती क्यूट आहेस तू बाळा. तुला शेव हवीया? आज काहीतरी शूटिंग साठी वेगळा आवाज लावलाय. हा नॉर्मल आवाज नाहीये, त्याचा कॅमेरा ऑन झाल्यानंतरचा आवाज आहे. मला शेव हवीये ह्याचं व्हर्जन. हा म्हण, काय हवंय तुला? तुला शेव हवी? शेव कसा शेव आलाय तुला? मला सांग, हे काय आहे? चोतोस. हा, चोतोस. अच्छा, हे चॉकोज आहेत. नाईस. आणि हा काय रे? लाडू. वाव, हा तिखट असतो? मग काय असतो? छोड. हे काय आहे? चकली. अरे वा. आणि ती अशी गोल गोल का असते? आता काय बोलू? तू कुठल्या शाळेत आहेस? सरस्वती विद्यालय. अच्छा, आणि कितवीत आहेस? नर्सरी मध्ये. नर्सरी मध्ये? एवढू छोटूस आहेस तू एकदम. तुझ्या टीचरचं नाव काय आहे? श्लेषा टीचर आणि हेमाला टीचर. अच्छा, आणि तुझं आवडतं खेळणं कुठलं आहे? विच टॉय यू लाईक? तार. कुठलं? तार. कार. अच्छा, आमच्या सात्विकला क नाही त म्हणतो ग तरी, कारण तो 3 वर्षाचा चितकलाय. तुला कार आवडते? तुला स्वयंपाक करता येतो का? हो, तुला स्वयंपाक पोळी पोळी करता येते. पोळी करता येते? कोणी शिकवलं तुला? आईने. हो, आणि मग ती पोळी करून काय करायची असते? भाजायला ठेवायची असते. भाजायला ठेवायची असते, आणि मग भाजल्यावर खायची. खायची. आणि पोळी बरोबर काय खायचं? चटणी. चटणी आणि पोळी. तुला चॉकलेट कोण आणून देतं? माझा भाऊ चॉकलेट देतो. सात्विक, तुला आईस्क्रीम आवडतं का रे? हो, कसं लागतं आईस्क्रीम? आईस्क्रीम थंड असतं. तुला कोण ओरडतं सगळ्यात जास्त घरी? मला आई ओरडते. की बाबाला रांगोळी काढता येते? हो. कशी काढतो रे तो रांगोळी? छान रांगोळी काढतो बाबा. आता गणपती बाप्पा येणार आहे आतून, तुला बघायचं? हा बघ, आला गणपती बाप्पा मोरया आला. हा, सात्विक. आला सात्विक. हात जोड, हात जोड. हा, म्हण म्हण, श्रीराम जयराम नीट म्हण. श्रीराम राम जय राम. नीट बोल, हात जोड. वा वा वा, जयोस तू ते. हात जोड, डोळे बंद, बोल. वक्रतुंड महा. महाकाय सूर्यज्योती सर्वप्रथम निर्विघ्नं सूर्योदय हो सर्वकार्येषु सर्वदा. व्हेरी नाईस. तुझा आवडता कलर कुठला आहे? येलो. येलो. म्हणून तू आज येलो कलर घातलायस. तू काय घातलंयस हे? याला काय म्हणतात? धोतर. धोतर. वाव, तुला धोतर आवडतं. आणि गणपतीत पण तू पूजा केली होतीस, आणि दिवाळीत पण तू पूजा करतोस. कशी पूजा करतोस? सचिव पुत्राये मधुरायाचे पुत्र सांदाची चरित पित्याचे ज्योतीने ती ज्योती ओरती
कसं म्हणतात रे दिन दिन दिवाळी म्हण ना. Ding ding divided. Like the show why. Let's find out how अच्छा म्हणता. आई बाबा तर आजीचं वातावरण आहे. आई बाबांची. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही. कसला गोडू आहे हा सात्विक, आणि अक्षरशः नावाप्रमाणे सात्विक आहे बरं का. आणि तुमच्या दोघांकडे बघून सुद्धा असं वाटतं की तुम्हालाही अध्यात्माची, संस्कारांची खूप ओढ असावी. थोडंसं आमचं आध्यात्मिक म्हणजे घरातलं वातावरण आहे. घरामध्ये नेहमी श्लोक म्हणणं किंवा आपले सगळे स्तोत्र म्हणणं. माझ्या सासूबाई भजनी मंडळामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांना भरपूर भजनं येतात. आईबाबांना माझ्या सगळे स्तोत्र येतात, त्याच्यामुळे नॅचरली त्याच्यामध्ये पण ते थोडंसं आपोआपच बाळकडू उतरलं गेलं असं आपण म्हणू शकतो. त्यालाही म्हणजे बऱ्यापैकी सगळी स्तोत्र येतात, भीमरूपी. त्याच्यानंतर आपली गीत रामायणाचं सुद्धा जे आपलं गाणं आहे लवकुश रामायण गाती, लवकुशचा खूप फॅन आहे तो एकदम. वा, म्हणजे भीमचे किंवा सुपर हिरोजचे फॅन मी ऐकलेत, पण लवकुशचा फॅन मी पहिल्यांदाच ऐकतेय. आणि त्याच्याबरोबर त्याला लवकुशचं जे गाणं आहे लवकुश रामायण गाती, त्याचं पहिलं कडवं सुद्धा त्याला व्यवस्थित अगदी येतं एवढ्या लहान वयात. हो. आणि त्यानंतर त्याला श्रीराम जयराम जय जयराम ते गाणं आहे, त्याचं सगळं येतं. भीमरूपी त्याला म्हणता येतं. आता पण त्याच्या हातात सुदर्शन चक्र दिसतंय मला. याच्या काही गमती जमती आहेत की नाही सात्विकच्या? गमती जमती म्हणजे त्याचा सगळ्यात मोठा किस्सा असा होता की मी आणि माझे बाबा घरामध्ये होतो आणि ह्यांनी पटकन घराच्या बाहेर गेला. लॉक तर केलंच त्यांनी, पण त्यांनी कडी बाहेरून लावून घेतली. त्यामुळे आणि त्याच्या पुढे बाहेरचं दारही त्यांनी लावून घेतलं. त्यामुळे इतकी पंचायत झाली होती. चावी तर आतमध्ये आणि बाहेरून दार तर उघडू शकत नाही. त्यांनी बाहेरचं दारही लॉक केलं होतं, त्यामुळे कडीही उघडू शकत नव्हता. त्याच्यामुळे इतकी फजिती झाली होती. आणि मग शेवटी आम्ही घरामधली जी चावी होती ती आईला फोन करून सांगितलं की आई खालती आहे. माझी आई आमच्याच बिल्डिंगमध्ये वरती राहते, 5व्या मजल्यावरती. अच्छा. तर आईला सांगितलं आणि मग रुमालामध्ये आम्ही गुंडाळून बाहेरच्या ह्याच्यातून तिकडे जी जाळी आहे तिथून छोटीशी जागा केली चावी जाण्यापुरती. रुमालामध्ये ती चावी गुंडाळली आणि मग ती चावी खालती फेकली आणि आईला सांगितलं की ते असं असं आहे दार, कारण बाहेरचं दार उघडल्याशिवाय कडी उघडूच शकत नव्हतं. सॉलिड आहे. रात्री 8:30-9च्या. बाप रे. पण त्याला हे कळलं की आपण ह्याला कोंडलंय. हो. आणि मग नंतर रडायला सुरुवात झाली बाहेर, आई दार उघड, आई दार उघड. बाहेर एकटाच होता कारण. त्याच्यामुळे तशी सगळी फजिती त्याने करून टाकली होती एकदम. याच्या बाबतीत काही हळवे क्षण आहेत का? हळवे क्षण म्हणजे ॲक्च्युली त्याच्या रिलेटेड असं आहे की माझ्या म्हणजे ह्याच्या आधी माझं एक प्रेग्नन्सी राहिलेली होती आणि माझं बाळ त्याच्या 8व्या महिन्यातच ते बाळ गेलं माझ्या पोटामध्येच. तर म्हणजे आपण नॉर्मल बाळाला जन्म देण्याच्याऐवजी मी तेव्हा गेलेल्या बाळाला जन्म दिला होता. त्या सदम्यापासून आम्हाला आणि आमच्या घरच्यांना सगळ्यांना बाहेर काढणारा हाच होता. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जो आम्हाला आनंद दिलेला आहे तोच आमच्यासाठी सगळ्यात अविस्मरणीय आहे. आणि म्हणजे आम्हाला सगळ्यांना, म्हणजे आमच्या कुटुंबियांना तरुण देणारा आणि त्याच्यामधून आम्हाला परत एक उभारी देणारा सात्विक आहे. आणि तुम्हाला असा एखादा अभिमानास्पद क्षण आहे का की ह्याच्यामुळे अभिमान वाटला एखाद्या गोष्टीचा? 2 वर्षाचा असताना याने सोसायटीच्या पूजेच्या वेळेला याला आम्ही वाघोबा बनवलं होतं आणि त्यावेळेला याने जयस्तु ते बऱ्यापैकी चांगलं म्हटलं. अरे वा. म्हणजे फॅन्सी ड्रेसमध्ये वाघोबा आणि मग काही अजून सादर करू शकतो का, तर त्याच्यामध्ये त्याला आम्ही जयोस्तु ते गाणं म्हटलं होतं. म्हणजे त्याने ते म्हटलं होतं. थोडा मुडी आहे त्याच्यामुळे किती आणि कसं हे म्हणतो ह्याच्याबद्दल नाही सांगू शकत, पण तेव्हा मात्र त्यांनी ते जयोस्तु ते हे म्हटलं होतं. म्हणजे त्यांनी पूर्ण. छान, व्हेरी नाईस. आणि एवढ्या 2 वर्षाचा असताना जयस्तु ते म्हटलं, हे खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. पण तुम्ही याला वाघोबा काय केला? हा तर बोका आहे. आई बोका म्हणते ना तुला? बोकू म्हणते ना? हो ना. खरंच गोड, एकदम मस्त, फार छान वाटलं. नमस्कार.
तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण पुढचं जे माध्यम खेळणार आहोत किंवा बोलणार आहोत ते आहे बंध वात्सल्याचे. तर आजी आजोबांना सात्विक विषयी काय वाटतं ते आम्हाला या माध्यमातून कळणार आहे. तुम्हाला त्याच्याविषयी ज्या ज्या काही फिलिंग्ज असतील किंवा काही छान अनुभव असतील, त्याच्याबद्दलच्या काही आठवणी असतील तर त्या आम्हाला इथे ऐकायला आवडतील. सात्विक खोडकर असला आणि खूप मस्ती करतो, ऐकत नाही, पण तितकाच तो प्रेमळ आहे आणि शार्प आहे. मुख्य म्हणजे तो एक दिवस मी कढी केली होती, त्याला खोकला आला म्हणून त्याला द्यायची नव्हती कढी, तर त्याला म्हटलं नाही रे मी नाही केली, पण आजोबांना जेवायला वाढत होतं म्हणून मी गरम करायला ठेवली कढी. पण त्याने वासावरनं बरोबर ओळखलं की आजी तू कढी केली. म्हटलं नाही रे राजा, पण तो म्हणे नाही मला वास येतोय कढीचा. मग दिली शेवटी थोडी? नाही दिली, म्हणजे खूप खोकला झाला होता ना म्हणून नाही दिली. आजोबांना बोलायचंय. एक दिवशी तो शाळेतून लवकर आला नाही घरी, हा. तर आम्हाला सगळ्यांना काळजी वाटली तो आला नाही म्हणून. शोधाशोध सुरू झाली सगळीकडे, पण तेवढ्यात काही नाही. त्याला ते बसमध्ये जे घेऊन जातात ते काका घेऊन आले त्याला. तर त्यांनी सांगितलं उशीर होण्याचं कारण. हा काही नाही म्हणे, सगळे पोरं उतरून गेले पण हा उतरला नाही म्हणे. मग ड्रायव्हरच्या काय लक्षात नाही आलं, ड्रायव्हरने आणली गाडी पुढे. तर लक्षात काय नाही आला, हा ड्रायव्हरच्या जवळ होता म्हणून तो दिसला नाही, लक्षात नाही आला. तो खाली उतरताना दिसला नाही, ते असं ड्रायव्हरच्याच लक्षात नाही. पण तो आला सुखरूप. तो ड्रायव्हर बरोबरच होता, तो ड्रायव्हर बरोबर Right. होता. तर आम्हाला सगळ्यांना काळजी वाटली. आम्ही विचारलं काय झालं, मग ड्रायव्हरने सांगितलं. अहो म्हणे हा चुकून आमच्यावर आला. तर म्हणे माझ्या लक्षात आलं पण मी तिथे नाही उतरवलं. म्हटलं याला आपण देऊ, घरी सोडून देऊ. म्हणजे परत तो गेटमध्ये घेऊन आला गाडी. शाळेत नेली होती त्यांनी, परत तो बस घेऊन आला थेट, याला उतरून दिलं. आम्ही त्याची वाटच पाहत होतो, शोधाशोध चालू होती. तेवढ्यात ही भेटली गेटवर. त्यांनी हिच्या स्वाधीन केलं, म्हणजे सांभाळ. तेवढ्या पुरतं तुम्हाला अगदीच म्हणजे फारच टेन्शन आलं. आजोबा तुम्ही सांगा कसा आहे आमचा सात्विक? सात्विकचे वणी म्हणजे तो आठवड्याने यायचा आमच्याकडे, त्यामुळे तो आला की त्याचे पाय धुवून मग घरात यायचं. ते बरं असं नेहमीच व्हायचं. पण एकदा असं झालं की ही आतमध्ये होती आणि ते दोघं आले आतमध्ये, पण तो काय आलाच नाही. मग आम्ही आईने विचारलं याला त्याला की काय तू घरात का नाही आलास, त्याने पाय कुठे धुतले. हेच खरं तर म्हणजे माध्यमाचं आमचा हेतू हाच असतो की एरवी असं तुम्ही चौघं बसून किंवा 6 जण बसून एकमेकांशी असं डिस्कस करणार नाही की त्यांना नातवंडांविषयी काय वाटतं. पण ह्या माध्यमातून आज तुम्हाला कदाचित एक वेगळे आई बाबा दिसले असतील. इतके दिवस ते फक्त त्याचे आजी आजोबा होते, पण आज तुमचे आई बाबा म्हणून जेव्हा ते बोलतायत त्याच्याविषयी, तेव्हा तुम्हाला काय वाटतंय? नातू म्हणजे दुधावरची साय, हो. हे आपण जे ऐकलेलं आहे ती म्हण तंतोतंत खरी आहे आणि ती त्यांच्या स्वरूपामध्ये आम्ही ती परत एकदा अनुभवतो आहे. बाबा तुमचे सुद्धा मी बघितलं की डोळे भरून आले होते. नक्कीच तो सगळ्यांचाच आवडता आहे आणि जसं आईबाबांचं आम्हाला प्रेम मिळालं तसं त्याला आजी आजोबांचं पण मिळतंय. आज खऱ्या अर्थाने आपली दिवाळी साजरी झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण दिवाळीमध्ये सगळे आप्तेष्ट एकत्र येऊन गप्पा मारतात आणि आपले फिलिंग्स एकमेकांबरोबर शेअर करतात. तेच काहीसं आज इथेही झालेलं आहे. तेव्हा आता आपण एक इंटरेस्टिंग गेमवरती जाऊया आणि हा गेम तुम्ही दोघांनी खेळायचा आहे आणि जो जिंकेल तो सात्विकला मिळवून देईल झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. लहानपणी आपण स्मरणशक्तीचा खेळ खेळायचो, लक्षात आहे ना, की काही वस्तू बघायच्या आणि मग त्याच्यासाठी काहीतरी एक 20-30 सेकंद दिली जायची, मग ते लक्षात ठेवायचं आणि मग पुन्हा त्या वस्तू झाकल्या जायच्या आणि मग एका पेपर आणि पेनवरती ते लिहून काढायचं. हा तसाच गेम असणार आहे. ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे, तो मी नंतर सांगेन. तर या शालीखाली काही 20 गोष्टी दडलेल्या आहेत, तर त्यासाठी तुम्हाला 30 सेकंद मिळतील. तुम्ही त्या बघायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. मी पुन्हा त्या झाकीन आणि मग नंतर कुठल्या गोष्टी लिहायच्या आहेत ते मी 30 सेकंद बघितल्यानंतरच सांगेन. ओके, सो काही पेपर आहेत, मार्कर्स आहेत, तुम्ही तुमच्या चिठ्ठ्या लिहायच्या आहेत आणि आपापल्या बोलमध्ये ठेवायच्या आहेत. तर मग तुम्ही दोघं तयार आहात?
आय एम शुअर तुमची स्मरणशक्ती चांगली आहे दोघांची. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं, म्हणजे 30 सेकंद बघायला मिळतील आणि 2 मिनिटं लिहायला मिळतील. आणि जो कोणी जिंकेल तो सात्विकला मिळवून देणार आहे झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. तुमची बघण्याची 30 सेकंदाची वेळ सुरू होतीये आत्ता. टाइम अप. 30 सेकंद झाली आहेत. तुम्ही या 20 गोष्टी बघितल्यात. तर ट्विस्ट असा आहे की 20 पैकी 10 गोष्टी या दिवाळी स्पेशल होत्या, त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके, कळलंय? युअर टाइम स्टार्ट्स नाउ. आई भाऊ खूप छान प्रयत्न करतायत. सेकंड्स आहेत, अजून 30 सेकंड. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. ढांढण खुल जा सिम सिम. पण तुम्ही दोघं खूप मस्त खेळलात. तुमच्यापेक्षा जास्त मला टेन्शन आलं होतं. तर प्रेक्षकही उत्सुक असतील आणि घरच्यांना सुद्धा खूप उत्सुकता असेल की कोण जिंकलंय. तर आपण सुरुवात आईपासून करूया. आई, तुम्ही एक एक गोष्टी सांगा आम्हाला काय काय लिहिलंय ते, आणि त्या चिठ्ठ्या माझ्याकडे द्या. चकलीची भाजणी 1, आकाशकंदील 2, फुलबाजी 3, वा, लाइटिंग माळ येस, 4, भुईचक्र 5, अनार 6. अतितटीचा सामना चालू आहे. आई खूप मस्त, खूप छान लक्षात ठेवलं. व्हेरी नाईस. बाबा काय काय लिहिलंय? चकली पाकिट. येस, हा चकली मसाला होता, बट दॅट्स फाईन. चकली मसाला. चक्र. येस, भुईचक्र 2, फुलबाजा 3, भाज्या. पोपट लाइटिंग. पंती. पंटी. पाऊस. 6. 7. वाती. चारा. ओहो, बाबा जिंकलाय. जोरदार टाळ्या बाबासाठी. आणि बाबांनी सात्विकला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. नाईस, गुड जॉब. तर हा होता आमचा छोटूसा 3 वर्षाचा सात्विक. आणि मला असं वाटतं की आमचा एपिसोड सुद्धा आज खूपच सात्विक होता, दिवाळीचा एपिसोड होता. तुम्हालाही या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा असेल किंवा तुमच्या मुलांचे काही फनी व्हिडिओज पाठवायचे असतील तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल ID आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. हॅपी दिवाळी.